मी ॲडव्होकेट ए.जे. कोकाटे या हिंदू मुस्लिम ऐक्य असणाऱ्या न्यू गणेश तरुण मंडळ झुंजार चौकाचा मी संस्थापक सदस्य आहे। या मंडळाची स्थापना 1980 साली आम्ही हिंदू मुस्लिम तरुण एकत्र येऊन केली। त्यापासून आज पावेतो या वर्षीचा गणेशोत्सव हा आम्ही हिंदू मुस्लिम एकत्र येऊन 46वा हा गणेशोत्सव आम्ही साजरा करत आहे। तसेच यावर्षी ईद ए मिलाद आणि आमचा महाप्रसाद मंडळाचा एकाच दिवशी म्हणजे शुक्रवारी येत आहे। तरी दोन्ही आम्ही कार्यक्रम एकत्रच येऊन आम्ही साजरे करणार आहे। तसेच ज्यावेळेला मिरजेला किंवा आणि कुठं महाराष्ट्रात दंगल घडली जाते मुस्लिम किंवा हिंदू किंवा दोन समाजामध्ये, त्यावेळे आमच्या गावामध्ये कुठलाही वाद उपस्थित होत नाहीये। असं कुठलेही तेढ हिंदू मुस्लिमांचं कधीही उपस्थित झालेलं नाही आणि इथून पुढे होणार नाही असं मी ग्वाही देतो। तसेच आम्ही मुस्लिम समाज ही आमच्या गणपतीच्या आरतीला हजर असतो। तेही आरती घेतात। तसेच हिंदू मुस्लिम आम्ही एकत्र येऊन हे सर्व सण आम्ही साजरे करतो। 1986 साली पंजे आणि गणेशोत्सव हा एकत्रित आला होता। त्यावेळी खत्तलच्या रात्री दिवशी या मंडपामध्येच पीरांची स्थापना केली होती। पीर आणि गणेशोत्सव इथंच साजरा केला होता। तसेच या मंडपामध्येच पीरांचंही गाणी वगैरे नाच गाणं वगैरे ऐकवलं गेलं होतं। तसेच आमचं मंडळ गेले अनेक वर्षे झाले अनेक स्तुत्य उपक्रम राबवतात। बेटी बचाव बेटी पढाव, आरोग्य शिबिर, रक्तदान शिबिर, तसेच झाडे लावा झाडे जगवा असे स्तुत्य उपक्रम आमच्या मंडळाने राबवलेले आहेत। सांगली जिल्हा पोलीस सेवा दलाचा पुरस्कारही आमच्या मंडळानं प्राप्त करून घेतलेला आहे। त्याप्रमाणे अनेक असे पुरस्कार आमच्या मंडळाला आज पावित्र्य मिळालेले आहेत। असं हे आमचं हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक असणारं मंडळ गेले 46 वर्ष झाले आम्ही एकत्र येऊन आम्ही साजरे करत असतो। एवढंच माझं सांगणं आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र। या मंडळाचा मी अध्यक्ष होतो तेव्हापासून ही मंडळात माझे होतो तेव्हापासून मंडप ही गणपती आम्ही हिंदू आणि मुस्लिम एकत्र येऊन आम्ही साजरी करतो। गणपती मी 5 वर्षे अध्यक्ष गणपतीचा होतो। सगळे ते आमच्या सगळ्या समाज त्यांचा हिंदू मुस्लिम एकत्र आम्ही येऊन सगळं सण सगळं साजरा आम्ही एकत्र करतो। गणपतीचे आम्ही 6:30 वाजता येऊन आम्ही आरती करत असतो। संध्याकाळी 7-7:30 आता आरती आणि करत असतो या गणपतीचे। हे पहिल्यापासून सणवाराला आम्ही एकत्र सगळा समाज हो आमचा एकत्र येऊन हिंदू मुस्लिम एकत्र करतो। सर्व आम्ही पूर्ण आमचं मटण ही पैठण काही कापत नाही। पूर्ण 1 महिना आमचा हे असतो। आता तिथे शंकराचं हे आहे आम्हाला स्थान आहे। ते शंकरा सकाळी 6 वाजता आम्ही जाऊन ते आरती करून तिथं सुद्धा आम्ही पाया पडायला जातो देवाच्या। 6 महिना पूर्णपैकी आमच्या मटण बिटण काही नसतं। मी या मंडळाचा संस्थापक सदस्य आहे। आम्ही 1980 साली न्यू गणेश तरुण मंडळ हे स्थापन केलं। त्या वर्षी पहिला गणपती आम्ही या ठिकाणी बसवला। त्याच्या आधी इथं 1965 साली गणपती बसला होता। तर त्या साली मोठा पाऊस पडला आणि या ठिकाणी त्या छत नसल्यामुळे गणपती गळायला लागलं। गळाल्यानंतर इथल्या मुस्लिम बांधवांनी एक निर्णय घेतला की आपण गणपती मशिदीमध्ये बसवूया। आत मशिदीची इमारत होती, त्या ठिकाणी हिंदू आणि मुस्लिमांनी मिळून आत गणपती बसवला आणि तेव्हापासून ह्या मशिदीत बसण्याची प्रथा चालू झाली। मग 1980 साली आम्ही मंडळ स्थापन केल्यानंतर या ठिकाणी मशिदीचा आकार तयार झाला। आम्ही तेव्हा लहानच होतो, त्या वक्ताला आम्ही पहिला गणपती बसवला आणि तेव्हापासून हे गणपतीची प्रथा चालू झाली। त्यानंतर 86 साली मोहरम आणि गणपती एकाच वेळी आलते। त्या वक्ताला पंजे आणि गणपती हे एकाच ठिकाणी आम्ही बसवले होते आणि एकाच वेळेला आम्ही त्याची मिरवणूक काढली होती। तर मला सांगायचं तात्पर्य असं आहे की ह्या गावाचा म्हणजे गोटकिंडी गावाचा ह्या न्यू गणेश तरुण मंडळाचा आदर्श सगळ्यांनी घ्यावा। 2004 साली या आमच्या मंडळाचा गणपती बसला होता, त्यावेळेला
ईद बकरीद आली होती आणि ती बकरीद आल्यानंतर इथल्या मुस्लिम समाजाला आणि हिंदू समाजाला असा प्रश्न पडला की बकरीद आता की मुस्लिम समाज कशी साजरी करणार. तर तिने या ठिकाणी बसून निर्णय असा घेतला की आपण ह्या वेळेला बकरीद साजरी करायची नाही, आपण फक्त नमाज पठण करायचं आणि ईद साजरी करायची आणि गणपती उठल्यानंतर आपण बकरीद साजरी करायची. असा हे आमच्या मुस्लिम समाजाने निर्णय घेतला आणि ह्याचा आदर्श सगळ्यांनीच घ्यावा, सर्व मुस्लिम बांधवांनी घ्यावा, हिंदू बांधवांनी घ्यावा. मला वाटते 2009ला काहीतरी इथं दंगल झाली मिरजेला. त्यावेळेला आमच्या गावामध्ये कसलाही तंटा किंवा वाद काही झालं नव्हतं. सगळीकडं अख्खं महाराष्ट्र पेटला होता त्या दंगलीमुळं, पण आमच्या गावात हिंदू आणि मुस्लिम एका जागी बसून नांदत होते. मला सांगायचं तात्पर्य असं आहे की या आमच्या मंडळाचा, या मुस्लिम समाजाचा, हिंदू समाजाचा आदर्श सगळ्यांनी घ्यावा एवढंच मी सांगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. Hare Rama, Hare Rama, Rama Rama, Hare Hare.